नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे इंदापूरमधून। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये तरी हप्ता द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली। ऊस तोडणीला सुरुवात होऊन 1.5 महिना झाला तरी देखील ऊसाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही। ऊसासाठी किमान 500 रुपये तरी पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली। कारखान्यांनी लवकरात लवकर पहिला हप्ता न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय। गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये भीषण असा दुष्काळ पडलेला होता। असल्या या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ऊसासारखं पीक स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं। 15 नोव्हेंबर रोजी या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ऊस गाळपासाठी परवानगी देण्यात आली। तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही साखर कारखानदाराने 1 रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेला नाही। ऊस तुटून गेल्यानंतर शेतकऱ्यांना शेताची मशागत करण्यासाठी, बी बियाणे घेण्यासाठी पैशा अडकेची गरज असते। 1.5-2 महिने झाले तरी अद्याप एकही कारखाना या शेतकऱ्यांचं पेमेंट देत नाही। ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, ह्या निवडणुका झाल्या। बहुतांश साखर सम्राट हे लोकसभेला, विधानसभेला उमेदवार म्हणून उभे होते। त्यातले काही निवडून आले, पण राज्यामध्ये सरकार तयार झालं। असं असताना सुद्धा ह्या साखर सम्राटाचं कुठल्याही शेतकऱ्याकडे अद्यापपर्यंत लक्ष गेलेलं नाही। तरी या साखर सम्राटांनी किमान त्यांना वेळ मिळाली तर 500 रुपये तरी एक ॲडव्हान्स म्हणून पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा। जे लोक शेतकरी जीवावर आज महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आहेत, हे सर्व लोक शेतकऱ्यांना विसरून गेलेले आहेत। तरी येत्या 8 दिवसामध्ये जर शेतकऱ्यांच्या खात्यावर पेमेंट जमा झालं नाही तर इंदापूर तालुक्यामध्ये ऊसाचं आंदोलन हे निश्चित पेटवलं जाईल, याबद्दल काही शंका नाही।